दुसरी संधी नाही. लेखक अज्ञात. त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. तो ऑफिसमधून येण्याची ती आतुरतेने वाट पाहत होती. लग्नानंतर काही वर्षात सगळी समीकरणंच बदलून गेली. परस्परांशिवाय क्षणही राहू न शकणाऱ्या त्या दोघांचं क्षुल्लक कारणानंही भांडण होऊ लागलं. एकमेकांशी तर आता ते फारसं बोलतही नसत. एकाच छपराखाली राहून दोघेही जण परस्परांना अनोळखी झाले. पण मनातून दोघांनाही त्या बदललेल्या वातावरणाबद्दल पश्चात्ताप होत होता आणि म्हणूनच त्या दिवशी ती त्याची आतुरतेनं वाट पाहत होती. त्याला लग्नाचा दिवस तरी लक्षात आहे का नाही याची ती वाट पाहत होती. नेमकं त्याच वेळी दाराची बेल वाजली. तिनं धावतच जाऊन दार उघडलं तर बाहेर पावसानं चिंब भिजलेला तो उभा होता, हातात तिच्याच आवडीची निशिगंधाची फुलं घेऊन. दोघांनीही मनोमन ठरवलं की आता काही झालं तरी भांडायचं नाही, एकमेकांना समजून घ्यायचं. फुलं तिच्या हातात देऊन तो आत गेला. त्यानं आणलेल्या निशिगंधाच्या फुलांचा सुगंध घेत ती भान हरपून गेली होती. त्याचवेळी त्याच्या फोनची रिंग वाजल्याने ती भानावर आली. पलीकडून आवाज ऐकू आला. मॅडम, मी पोलीस स्टेशनमधून बोलतो आहे. हा नंबर यांचाच ना? धडधडत्या हृदयाने तिने उत्तर दिलं, होय. पण का हो? त्यावर पलीकडून उत्तर आलं, आय एम सॉरी मॅम, पण एक अपघात घडला आहे आणि एक व्यक्ती त्यात मृत्युमुखी पडलेली आहे. त्या व्यक्तीच्या खिशातल्या पाकिटातनं आम्हाला हा नंबर मिळाला आहे. तुम्ही शवागृहात येऊन डेड बॉडी ओळखावी यासाठी मी हा फोन केला आहे. ते ऐकून तिच्या हातापायांना कंप सुटला. ती म्हणाली, इन्स्पेक्टर साहेब, पण माझे पती तर आत्ता इतक्यातच घरी आले तो. त्यावर पोलीस स्टेशनमधून काहीच उत्तर आलं नाही. सॉरी मॅम, आत्ता दुपारी 4 वाजता हा अपघात घडला आहे. ट्रेनमध्ये चढताना हा अपघात झाला. ते ऐकून तिला भोवळ आली. असं कसं काय घडू शकतं? मृत्युमुखी गेलेल्याचा आत्मा मृत्यूनंतर लगेचच दूरवर असलेल्या प्रिय व्यक्तींना शेवटचं भेटण्यासाठी येऊ शकतो असं तिनं पुस्तकांमध्ये वाचलेलं होतं. भरलेल्या डोळ्यांनी ती आत बेडरूमकडे धावली, पण तो तिथे नव्हताच. तिच्या मनात विचार येऊ लागले. पुस्तकात वाचलेलं खरं आहे का? तो खरंच गेलाय का? देवा रे, मी त्याच्याशी ज्या क्षुल्लक कारणांवरून भांडले आहे त्याबद्दल आता मी क्षमा कशी मागू? मोठ्या हुंक्यानं ती जमिनीवर कोसळली. त्याचवेळी बाथरूमचं दार उघडल्याचा आवाज तिनं ऐकला. आपले ओले केस पुसत तो बाहेर आला आणि म्हणाला, स्वीटहार्ट, तुला सांगायचंच विसरून गेलो बघ. आज दुपारी ट्रेनमध्ये चढत असताना कोणीतरी माझं पाकीट मारलं. ते ऐकून सुटकेच्या निश्वासानं तिचं हृदय पिळवटून निघालं. तो खरोखरच जिवंत आहे हे जाणताच तिच्या अश्रूंचा बाण फुटला. पण प्रत्येकालाच आयुष्यात अशी दुसरी संधी मिळते असं नाही आणि म्हणूनच वेळ घालवू नका. घडलेल्या चुकांबद्दल क्षमा मागून मोकळे व्हा. आई बाबा, पती पत्नी, भावंड, नातेवाईक, मित्रमैत्रिणी आणि इतरांशीही आपल्या चुकीच्या वागण्याचा पश्चात्ताप होऊ द्या. अशानं आयुष्यात पश्चात्तापच उरत नाही.